नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं प्रॅक्टिकल आहे टेपर टर्निंग बाय कंपाऊंड स्लाइड मेथड, म्हणजे कंपाऊंड स्लाइडच्या मेथडने टेपर टर्निंग करणे। यामध्ये टेपर टर्निंग करत असताना या कंपाऊंड स्लाइड मेथडमध्ये आपणाला टेपर टर्निंग करत असताना अँग्युलर फीडचा उपयोग करावा लागणार आहे। कंपाऊंड स्लाइडचा उपयोग करत असताना एक सूत्र आहे, ते सूत्र म्हणजे टॅन थिटा बरोबर मोठा डी वजा छोटा डी भागिले 2। या सूत्राने जी टॅन थिटाची किंमत येईल त्याला इन्व्हर्स टॅन म्हणजे नॅचरल टँजंटमध्ये जाऊन जे उत्तर येते ते आपणाला डिग्रीमध्ये, म्हणजे ज्या आपणाला कंपाऊंड स्लाइडला म्हणजे स्वेल बेस प्लेटला जी डिग्री लावायची ती आपणाला नॅचरल टँजंटमध्ये व्हॅल्यू काढून तिथं सेट करावी लागते। कंपाऊंड स्लाइड मेथडने टेपर टर्निंग करत असताना होणारे फायदे भरपूर आहेत। त्यापैकी पहिला फायदा म्हणजे आपण बाहेरील किंवा आतील दोन्ही प्रकारचे टेपर टर्निंग करू शकतो। दुसरं आहे, ह्या पद्धतीमध्ये लेथ सेंटरला ऑफसेट करण्याची आवश्यकता नसते, परंतु यामध्ये तोटे असे आहेत की या पद्धतीने आपल्याला कमीच लांबीचा टेपर करता येते, जास्त लांबीचं टेपर टर्निंग करता येत नाही। या पद्धतीमध्ये ऑटोमॅटिक फीड देता येत नाही। व तिसरं आहे, या पद्धतीने टेपर आटे पाडता येत नाही। आता हे करत असताना आपण पहिल्यांदा कंपाऊंड रेस्टला स्वेल बेस प्लेटवर जे नटबोल्ट आहेत ते लूज करून त्यावर जी डिग्री आलेली आहे ते आपल्याला स्वेल बेस प्लेटवर सेट करावी लागते। कटिंग टूलला टूल पोस्टवर सेंटर हाईटला परफेक्ट सेट करावं लागतं। कॅरेजला लॉक करून मशीन फीडद्वारे म्हणजे अँग्युलर फीडद्वारे पुढच्या बाजूला जो आपण घेऊन जाणार त्या पद्धतीने कंपाऊंड स्लाइडनी जो जॉब आहे त्याच्यावर आकार तयार होतो। म्हणजे हे जे टेपर टर्निंग आहे ते कंपाऊंड स्लाइड टेपर टर्निंग मेथड या पद्धतीने आपण जॉब करणार आहोत। आता मी हा टेपर टर्निंग करण्यासाठी जॉब सुरू केलेला आहे। त्यानंतर आपण स्लाइडच्या पद्धतीने टेपर टर्निंग करण्यासाठी या ठिकाणी 5 डिग्री लावलेली आहे। ही 5 डिग्री याच्यासाठी लावली की मोठा डायमीटर 38 व छोटा डायमीटर 34 असून 30 mm लांबीत आपण टेपर टर्निंग करणार आहोत।
या पद्धतीने कंपाऊंड स्लाईडच्या मेथडने टेपर टर्निंग पूर्ण केलेले आहे। यामध्ये मोठा डायमीटर 38 असून छोटा डायमीटर 34 आहे व टेपरची लांबी 30 mm पूर्ण झालेली आहे।